उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा। निवडणूक आयोगाची उद्या दुपारी पत्रकार परिषद। उद्यापासूनच आचारसंहिता लागू होणार। महादेव जानकर शरद पवारांमध्ये माढा लोकसभा जागेबाबत चर्चा। महाविकास आघाडीत जानकरांना पाठिंबा देण्याची शक्यता। येत्या रविवारी किंवा सोमवारी शिवसेना उमेदवारांची घोषणा। आमदार संजय शिरसाट यांची माहिती। वाद नसलेल्या जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केल्याचाही दावा। महायुतीत 31-13-4 जागांचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती। दिल्लीत आज महायुतीच्या बैठकीची शक्यता। कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत। महायुतीकडून समरजित घाटगेंच्या नावाची चर्चा। मंडलिक अपक्ष लढण्याची शक्यता। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार। सूत्रांची माहिती। रवी राणा फडणवीस भेटीनंतर घडामोडींना वेग। काँग्रेसचे आमदार राजू पारवेंनी घेतली फडणवीसांची भेट। दोघांमध्ये अर्धा तास बैठक। पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण। निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला खिंडार पडण्याची शक्यता। 12 आमदारांची ठाकरे गटात घर वापसी। कायदेतज्ञ असीम सरोदे यांचा मोठा दावा। महाविकास आघाडीकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। संजय राऊतांची माहिती। तर जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची पुन्हा बैठक। सूत्रांची माहिती। कुठल्या पक्षाला किती निधी दिला सोमवारपर्यंत माहिती द्या। सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला पुन्हा फटकारलं। निवडणूक रोख्यांबाबत संपूर्ण माहिती देण्याचे आदेश। महाराष्ट्र गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट। कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण। पुणे आयसिस दहशतवादी प्रकरणी एनआयए तपासात धक्कादायक माहिती उघड। बिबट्याची टोळी 2 तास घराच्या बाहेर दबा धरून। जुन्नर तालुक्यातल्या नारायण गावातली घटना। नागरिकांमध्ये भीतीचं सावट।